नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वंदना कुकिंगमध्ये। तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट अशी तयार होणारी पोंगळ्याची आमटी। चला तर मग आपण आता रेसिपी सुरू करू। त्याच्यासाठी इथे मी घेतले दोन कांदेला 4 भागामध्ये कापून घेतलं। गॅस चालू केलं, गॅसवर मी जाळी ठेवली आणि दोन्ही कांदे एकत्रच भाजायला ठेवलं। याच्याबरोबर आपल्याला खोबरा सुद्धा भाजायचं आहे। माझ्यापाशी खोबरा भाजलेला आहे म्हणून मी इथे खोबरा भाजलं नाही, तुम्ही इथे खोबरा भाजू शकता। आता आपल्याला कांदा भाजताना अल्टी पलटी करून कांद्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे। कांदा भाजस्तोवर आपल्याला पिठाची तयारी करायची आहे। इथे आपल्याला पोंगळे बनवायचे आहे। त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्या हिशोबाने पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मी इथे 1 वाटी पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मी सगळे सुके मसाले टाकलेले आहे। त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा तेल सुद्धा टाकलेलं आहे। आता आपल्याला मसाला आणि तेल पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाला जसं आपण पुरीचं पीठ कडक करतो तेवढंच आपल्याला कडक करून पिठाला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता तुम्हाला वाटत असेल की सुके मसाले नेमकी काय? सुके मसाले म्हणजे जे आपण रोज भाजीला वापरतो, तिखट, मीठ, हळद, मसाला आणि थोडंसं ओवा हातावर चोळून टाकून देऊन पीठ मळून ठेवायचं। तोपर्यंत आपल्या इथे कांदा खोबरा सुद्धा भाजलं गेलेला आहे। आता मग प्लेटमध्ये दाखवलेले आहे कोथिंबीर, लसूणच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे, कांदा भाजलेला, खोबरा भाजलेला। आता आपल्याला मिक्सरमध्ये न पाणी टाकता आपल्याला इथे हाबडधोबड दळून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला पाणी टाकून सुद्धा दळायचं आहे। तर आता बघू शकता इथे आपण एकदम खरबड मसाला तयार केलेला आहे। आता हा मसाला आपल्याला थोडंसं कमी आहे म्हणून मी इथे पाणी न टाकता दळून घेतलेला आहे। आता बघू शकता इथे 2 चमच मी मसाला काढून ठेवलेला आहे। हा मसाला आपल्याला नंतर कामी आहे। आता कुठे लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागते। आता मी इथे 2 चमच पाणी टाकून परत आपल्याला एकदम जेवढं बारीक आपला मसाला दळलं जातो तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही परत मी 2-3 चमच पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक मसाला दळून घेतलेला आहे। बघू शकता आपल्याला मसाला किती बारीक पाहिजे की आपल्या बोटाला मसाला चिपकायला पाहिजे तेवढं आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे। आता मसाला पण रेडी झालेला आहे। परत मी गॅस चालू केलं, गॅसवर कढई ठेवलं। आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। पोंगळ्याच्या आमटीला तेल थोडंसं जास्त लागते तरच त्याच्यामध्ये चव खूप जास्त असते। आपल्याला इथे आमटी बनवायची आहे, याच्याबरोबर आपल्याला कोणतीच भाजी सुद्धा बनवायची नाही। तर आता इथे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आपलं मसाला तयार झालेला मसाला पूर्ण आपल्याला तेलामध्ये टाकून द्यायचा आहे आणि एकदम 5 ते 7 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे आपल्या मसाल्याला तेल सुद्धा वरून सुटलेलं आहे। आता आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे। याच्यामध्ये टाकलेले आहे मी 1 चमच तिखट, 1 चमच काळा मसाला, 1 चमच गरम मसाला, 1 चमच कांदा मसाला, असे आपल्याला सगळे घरगुती सुके मसाले टाकून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे त्या हिशोबाने इथे गरम पाणी टाका या थंड पाणी टाका। मी इथे थंड पाणी टाकून आता उकळी येऊस्तोवर आपल्याला इकडे चपाती लाटून घ्यायचे। आता बघू शकता पीठ आपलं नरमसूत एकदम मऊ झालेलं आहे। तर बघू शकता आता आपल्याला एक चपाती लाटून घ्यायचं। इथे तेल लावून पोळी लाटून घेतलेली आहे। बघू शकता मी पीठ सुद्धा सुकं वापरलं नाही, मी तेलावरच पोळी एकदम लाटून घेतलेली आहे। आता याच्यावर आपल्याला थोडं सगळे मसाले आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे, जसं की खसखस, काळा वाटण, तीळ आणि सुकं खोबरा लावल्याच्या नंतर पूर्ण मसाला पोळीवर पूर्ण हाताने पसरून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या पोळीवरचे मसाले बाहेर नाही निघणार आणि आपले पोंगे फुटणार सुद्धा नाही। आता आपल्याला या पोळीला कट करून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धतीने। आता तुम्ही इथे बघू शकता किती सोपी पद्धतीने मी इथे तुम्ही बघू शकता इथे मी सगळे पोंगल तयार केलेले आहे। बघू शकता तुम्ही इथे किती छान प्रकारे आपले पोंगलचे रोल तयार झालेले आहे। इथे मी 4 ते 5 पोंगल तयार केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या पोंगलला किती छान प्रकारे रंग सुद्धा आलेला आहे। आता आपल्या पोंगलच्या आमटीला उकळी सुद्धा आलेली आहे। आता सगळे पोंगल आपल्याला आमटीमध्ये टाकून द्यायचं आहे। एकदा बनवसाल आणि रोज खासाल आणि बाहेरची भाजी आणायची विसरून जासाल। बघू शकता तुम्ही आपल्या पोंगलच्या आमटीला तरी किती छान प्रकारे आलेली आहे। बघू शकता आपला एकही पोंगल फुटला नाही। आपल्या पोंगलच्या आमटीला चांगल्या प्रकारे चव येण्यासाठी आपल्याला इथे हिरवीगार बारीक कोथिंबीर टाकून घेतली आहे। पोंगलची आमटी भाताबरोबर, भाकरी, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता। मला इथे पोंगलची आमटी जास्त खायला आवडते भाताबरोबर, म्हणून मी इथे भाताबरोबर पोंगलची चला तर मंडळी आपल्या पोंगलच्या आमटीचं खाऊन चव बघू।
मंडळी, तुम्हाला पण माझ्यासारखी चव घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्ही कधी पोंगलची आमटी खाल्ली का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.